आमदार खासदार फुटले आम्हाला काही छारा घेणार नाही. हा पेपर 8 वाजता इथून गेलो लोकांच्या गाडीत यायला कळू नाही म्हणून. 8 वाजता मी पाहिलं पोरग आमचे 5च आणि पोलीसवाले 500. मी ठरवलं मायला एक बी नाही आला तर मी भाषण पोलीस देणार निघून जाणार. आपलं ठरलं मुकाने गेलो बारीक सरी तर तुम्ही होते सागर सर. त्या विद्यार्थ्याची तळमळ आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातल्या शिक्षकांना विनंती आहे, अरे एकजुटीने राहा. कोणता मायकाला तुमचं वाकडं करू शकत नाही. हाही शब्द इथून झाले. आणि तुम्हाला जेव्हा लॅबमध्ये पोलीस प्रशासकीय अधिकारी आले ते म्हणले आंदोलनात जाऊ नका, असं कोणता मायकाला तुम्हाला म्हणला नाही. तो म्हणला फक्त क्रांती चौकात जाऊ नका. तुम्हाला मी म्हटलं होतं तो जर म्हणला आंदोलनात जाऊ नका, अरे उसका नाम बताओ, बाद में मेरी पावर दिखाता मैं क्या हूं. आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत. या पोराच्या भरोश्यावर गाड्या घोड्या फिरतो. आमचं काम आहे त्या पोरांवर अडचण झाली तर भाऊ यांना त्यांना पुढे छाक मारता आली पाहिजे. आणि तळमळ आहे. एमपीएससीचा पेपर फुटतो, तुमचे आमदार खासदार फुटले आम्हाला काही छारा घेणार नाही. हा पेपर फुटला नाही पाहिजे का? तर या पेपरच्या भरोश्यावर गोरगरिबाच्या हिताचा प्रश्न आहे, त्याच्या घराच्या चित्रचरित्राचा प्रश्न आहे. एक वेळचा पोट मारा आहे तो अभ्यास कर. अरे एक वेळचा पोट मारा करून तो अभ्यास करतो आणि हराम करून तुम्ही पेपर फुटता. पेपर फोडण्यामध्ये या राजकीय नेत्यासोबत ठिकाण चोट झाले प्रशासकीय हे बी मान्य करा. अरे आपल्याला तलाठी ऑफिस मध्ये गेल्यावर ताण तलाठी देतो, ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर ताण ग्रामसेवक देतो, सिव्हिल मध्ये गेल्यावर आपल्याला क्लर्क ताण देतो. पहिले आपले हे अरे तुम्ही प्रशासनात गेल्यावर पहिले हे सुधरा, पोलीस व्हा, चौकात नोकरी करा. अरे पण ज्याचा रुमाल मळलेला आहे, ज्याचा बूट फाटलेला आहे, त्याला कोपऱ्यात घेऊन साले त्यांच्यावर दडपशाही करू नका. तुमचं काम आहे. अरे केवळ आवाजून सांगालो, केवळ बोल बच्चे नदी सुधारणा नाही. 12व्या शतकापासून छक मारली. अनेक जण बोलले काय तुला वाकडं झालं नाही. इथं बोलले तुम्ही सुधारणारे तयार नाही. कांग्रेस जनता पार्टी वाले बोले दिल्ली को आएंगे. यहाँ आने को उनको दिक्कत है तो दिल्ली को कहां से आएंगे? दिल्ली को आएंगे. इथं आम्हाला माहिती आहे काय झालंय. त्यामुळे परत आपल्या ज्या मागण्या त्या असतात. पहिली मागणी सर्वात महत्वाची आहे, शिक्षकांना टीईटीची गरज काय? पहिला प्रश्न आहे, शिक्षकांना टीईटीची गरज काय? या महाराष्ट्रामध्ये 157 पद आहेत. मग प्रत्येक पदाला परीक्षा करा. लागल्यावर तो काम बरोबर करतोय का, तो न्याय बरोबर देतोय का? आणि त्यानंतर 5 वर्ष आमच्या भोकांडीवर बसवण्यासाठी जे आमदार खासदार निवडून येतात, यांच्यासाठी एखादी परीक्षा घ्या. पेपर मला करू द्या. पेपर मला करू द्या. कळलं का? पेपर मला करू द्या. चला एक पास होऊन दाखवा मला. त्यामुळे विनंती एकच आहे, एकच गोष्ट आहे, पोरं आपली एकजूट दिसणं गरजेची आहे. आपल्यात एकोपा दिसणं गरजेचं आहे. चांगला सर बोलते. अरे उद्या हेच माया मागे लागतील रे. मग दुकान लय नंबर 1 आहे. हा फक्त माया मागे लागून काही धोत्रा भेटणार नाही. माहिती पण बाळांनो, एक भाऊ म्हणून सांगालो, आपली एकजूट दिसणं गरजेचे. या आंदोलनावर परिपूर्ण गोष्टी होतील असं नाही. यापेक्षाही पुन्हा आपल्याला एकत्र यावं लागेल. कारण एक दगड आहे, त्या दगडावर आपण घालानं घाव घालालो. पहिला घाव, दुसरा घाव, तिसरा घाव, चौथा घाव. कुठल्या तरी घावात तो दगड फुटणार आहे. तो दगड फुटण्यामागे पहिल्या ठोक्याचं देखील योगदान असते. हा पहिला ठोका आपण इथे मारलाय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला ठोका आणायचा. प्रशासकीय यंत्रणेला विनंती आहे, लॅबमध्ये जाऊन गोरगरिबांचे लेकर आहेत. तुमच्याही परीक्षेच्या अडचणी होत्या. कदाचित तुमचे पेपर फुटले असते तर तुम्ही लॅबमध्ये आले नसते. तुमचे पेपर फुटले असते, तुम्ही लॅबमध्ये आले नसते. तुम्ही पावसात कुठतरी भिजत असते आणि शेतात कुठतरी राबताना दिसली असते. त्यामुळं विनंती आहे बाबा, जरी तुम्हाला वरतून प्रेशर आलं, वरतून ताण आला, साहेब म्हणले किती जमा होतात पहा. यायला सकाळी मी 8 वाजता इथून गेलो लोकांच्या गाडीत यायला कळू नाही म्हणून. 8 वाजता मी पाहिलं पोरग आमचे 5च आणि पोलीसवाले 500.
मी ठरवलं मायला एक बी नाही आला तर मी भाषण पोलिसाला देणार, निघून जाणार. आपलं ठरलं, मुकाने गेलो बारीक सरी तर उभे होते सागर सर, त्याला माहिती नाही आज काळे होते. मी गाडी मुद्दाम गेलो, त्या राहुल भाऊची गाडी होती, दुसऱ्या गाडीत गेलो मुद्दाम. हा त्याच्यात मग ही गाडी माया मागून झाली, आमचे पोरं कधी पुन्हा यायला वाटलं सर याच्यात, पण सर तिच्यात नव्हते. सांगायचं एकच आहे बाळांनो, स्टेनोग्राफरचं पद रद्द केलंय. तुम्ही माझ्याकडे आले तेव्हा मी म्हटलं होतं बाळांनो रस्त्यावर या, लग्न लोकांच्या भरोशावर करतात नसते मध्ये. नवर जर तू हे पोरगी तू सोड है ना, माय बापाला मॅनेज कर, काहीतरी कमव है ना, आसमान से टपका खजूर पे लटकन घर का घाट का, तुला पोरगी देईल भाऊ. पण तू काम काय आहे की बाबा तुम्ही माझ्याकडे आले तेव्हा सांगितलं होतं स्टेनोसाठी, तेव्हापासून आंदोलन करा. अरे सरकारला माहित झालंय या पोरं हे मुरदाड आहेत, हे एकत्र येत नाहीत, पण इथून पुढे आपली ही एकजूट दिसली पाहिजे, आपण रस्त्यावर असलो पाहिजे, यासाठी एकत्र यायचंय. असे मरेल वाणी नाही, आपल्या काहीच स्थान नाही. तुम्हाला जोरात आवाज करा, निस्ता आवाज करा. जलसंपदा विभागामध्ये काही 18 पोर आहेत, त्यांची नियुक्ती करावी ही मागणी तुमच्याकडे आलोय. त्यानंतर स्टेनोग्राफरच्या पदाची मागणी दादा ही सभागृहात मांडा. त्यानंतर पोलीस भरती लवकर करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मला सांगा, आमदार खासदार होण्यासाठी वय लागत नसेल तर आमच्या पोलीस भरतीच्या पोरासाठी वय का? म्हणून या पोलीस भरतीच्या पोरांना वय वाढ करण्यात यावी. आणि नसेल तर पोरं 2029 ला सर्वांनी फॉर्म भरा. इकडं काहीच धतुरा होईना तर तिकडे तरी आजमावून पाहू. आपल्याला जी बोलती तिथं मतदान करेल. म्हणजे आपण आपल्या मताची मागणी करू, फक्त इकडे असं होऊ नये. या ठिकाणी युवा काँग्रेसचे अध्यक्ष आलेत. पहिला वयवाढीचा मुद्दा मांडला बघा. तुमच्या एमपीएससीच्या आपली मेन मागणी आहे परीक्षा ऑफलाईनच करा. हा मुद्दा भरकुटू देऊ नका. आपण एकत्र परीक्षा ऑफलाईन करा म्हणून आलो. आणि जर आता एकत्र आले नाही तर माई चान्स सांगतो हे पोलीस भरती देखील ऑनलाईन करणार आहे. 100 मीटर सीट मध्ये अनेक कंपनी आल्या, 1600 मीटर मध्ये अनेक कंपनी आल्या. ग्राउंडला सगळी उंची मॉडेल महाराष्ट्र प्रशासन विकत मशीन घेऊ शकतो. शिक्षण मंत्री करा. पहिल्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल. कसं शिक्षण मंत्री कराल? आणि कोणाला खुर्ची नको भाऊ सध्या. प्रत्येक जण बेजार खुर्चीमुळे. आपला कार्यक्रम बरोबर चालला चालू द्या. फक्त विनंती आहे बाळांनो, तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत या व्हिडिओ माध्यमातून आपला विरोध पहिले प्रशासकीय यंत्रणेने वयवाडी हे बाळा आदिवासी काही होत नाही. काय नाही इथं आपलं पहिली सुरुवात आहे. मी आवर्जून सांगितलं की बाबा ये सूरत बदलनी चाहिए. अपने डोक्यात एकच लक्षात ठेवा, ये सूरत बदलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. हो आग कहीं भी, ना तेरे सीने में सही मेरे सीने में सही, हो आग कहीं भी, चलो आग जलनी चाहिए. आपलं काम आहे इथून पुढे. मी आवर्जून रूपरेषा सांगालो. आंदोलन आम्हाला क्रांती चौकात प्रशासकीय यंत्रणा घेऊ दिलं नाही, पण तुमच्या वतीनं तुमच्यासाठी तुमचा भाऊ म्हणून एक शब्द द्यालो. नेक्स्ट आंदोलन क्रांती चौकातच. विषय तो नाही की आम्हाला
तुम्ही परमिशन दिलं नाही. नेता आल्यावर कोण परमिशन मागतो तुम्हाला? अरे गरीबाच्या पोराला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला. कोण नाही. इथून पुढे दबायचं नाहीये. नेक्स्ट टार्गेट आपलं लक्षात घ्या, पुणे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ऐका रे बाई, बरोबर थांब, तू लय बोलायला रे, तू एकट्याला ताण दिसला माझ्यापेक्षा. परत काही वेळासाठी माझ्यासाठी एक भाऊ म्हणून आहे, तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही लोकांसाठी टाळ्या वाजवायच्या. 3 दिवस आम्ही बेजार होतो, त्या लोकांनी अहोरात्र मेहनत घेतली. एक भाऊ म्हणून सांगतो, त्यांच्यासाठी का जोरदार टाळ्या वाजवा. यामध्ये आंदोलनाच्या रूपरेषेपासून आम्हाला देशमुख सर सोबत होते, एकदा जोरदार टाळ्या होत्या. टाळ्या कमी वाजल्या, पुढच्या आंदोलन काँग्रेसवर येणार नाही, शेवटचं म्हणलं होतं. त्यानंतर अमोल गाडेकर सर, टीम इग्नाईट, अमोल गाडेकर सर, टीम इग्नाईट, जोरदार टाळ्या होत्या. आणि तुम्ही भेऊ नका, अंधारून चौद्या मी आहे सोबत तुमच्या. बापू सर, जाहिरात मी सोबत येत आणि हो नका. इग्नाईट इग्नाईट. त्यानंतर तुम्हाला मला घडवलं ज्या माणसाचं पुस्तक आम्ही वाचलंय, सन्माननीय बाळासाहेब शिंदे सर, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर कवी, व्याख्याता, वक्ता आणि शिक्षक सतीश शिंदे सर, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जे बी टाळ्या वाजणार नाही, मी जीप काली आहे, रात्री किंवा झोपात कार्यक्रम होणार. त्यानंतर विजय शेळके सर, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बापू गायकवाड सर, जोरदार टाळ्या वाजवा. नितीन सोलंके, टाळ्या चालू तेव्हा, या लोकांनी मेहनत घेतलेली आहे. त्यानंतर बालकृष्ण डाके, त्यानंतर डोळ्या गुरुजी मराठी, त्यानंतर दिवटे सर, अमोल गायके सर, विष्णू पाटील सर, नवनाथ राठोड सर, मकरंद आंबेडकर सर, दुबे सर, कोलते सर, दिलीप जाधवर सर, पवन शिंदे सर, धनंजय वाकड सर, विजय सुरासे सर, सोनू पवार सर, सचिन मोहिते सर, मगर सर, उमेश पाटील सर, टाळ्या वाजवा. अमोल पाटील सर, पवन पाटील सर, कृष्णा दिंडोळे सर, सुमित काकडे सर, सहदेव केंद्रे सर, उत्तम गोरे सर, सुदाम पवार सर, सचिन तवर सर. आणि निवेदन ज्यानं सादर केलं, परमिशन घेतलं, ते अभिषेक शिंदे सर, त्यानंतर अरूप गावडे सर, अमोल अंतरकर सर. आणि ज्यांचं इथं नाव राहिलं असेल त्यांची हृदयाच्या तळापासून